चला तर आज आपण बघणार आहोत प्रवासात नेण्यासाठी 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या मसाले पुऱ्या कशा बनवायच्या तर घरच्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नक्की नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. या होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे. चला मग पटकन आपली रेसिपी सुरू करू मसाला पुरीची. तर आज आपण बघणार आहोत तिखट पुरी कशी बनवायची मसालेदार प्रवासात टिकणारी 8-10 दिवस. त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेले 1 वाटी. त्यामध्ये टाकून देते बेसन पीठ अर्धी वाटी. आता याचा कणिक मळून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते हातावर थोडा मॅश करून ओवा. आणि थोडे जिरे, हळद आणि थोडी लाल तिखट चवीप्रमाणे. चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये ऍड करायचं. नंतर यामध्ये टाकून देते गरम करून घेतले तर यामध्ये टाकून द्यायची पांढरे तीळ. नंतर यामध्ये टाकून देते गरम करून घेतलेलं मी 2 चमच तेल, कारण याने खुसखुशीत होतील आपल्या पुऱ्या. मिक्स करून घेते आता यांना. आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून याला कणिक मळून घेते. घट्टसर कणिक मळून घ्यायचं याचं. खूप दिवस पण टिकतील. बंद झाकणाच्या डब्यामध्ये यांना ठेवून द्यायचं या पुऱ्यांना. आणि खायला पण हेल्दी. प्रवासासाठी तर खूपच छान लागतील या. इथं कणिक पण मळून तयार झालेला आहे. आता याला 5 मिनिटासाठी मी साईडला ठेवून देते. 5 मिनिटं झाले आहेत आपले कणिक मुरून. आता मी करायला घेते पुरी. याचा थोडा कणिक घेते तोडून आणि थोडा घेते आणि याला लाटून घ्यायचं. याला तेल पण लावायची गरज लागत नाही आणि पीठ पण लावायचं नाही. पीठ लावल्यामुळे तळताना जास्त तेल धरतील आपल्या पुऱ्या. अशी लाटून घ्यायची. पातळ लाटून घ्यायची पोळी. इथे पोळी लाटून तयार झालेली पाहू शकताय मी किती पातळ लाटलेली आहे. तर आता असा काटाचा ग्लास असेल त्याने काढून घेऊ शकता तुम्ही, किंवा वाटी असेल त्यांना पण अशा पुऱ्या काढून घ्यायच्या. पोळी लाटून केल्याने एकाच वेळेस 4-5 पुऱ्या अशा तयार होतात आपल्या. पाहू शकता तुम्ही इथे. वाह, मस्त. तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेते. सर्व पुऱ्या मी करून तयार घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊ. आता इथे मी घेते गॅस लावू. गॅसवर ठेवून देते कढई. त्यामध्ये टाकून देते तेल. तेल गरम होऊ द्यायचं.
तेल गरम झालेलं आहे आपलं. आता त्यामध्ये टाकून ते हे पुऱ्या आलटी पलटी करून घेते यांना. लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या. म्हणजे आतून पण तळतील आणि बाहेरून पण तळतील आपल्या पुऱ्या. इथे तळून लालसर रंग यायला सुरुवात झालेला आहे आपल्या पुऱ्याला. आता काढून घेते मी. तयार आहेत आपल्या मसाले पुऱ्या. प्रवासात नेण्यासाठी 8 ते 10 दिवस टिकण्यासाठी अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. पाहू शकता कुरकुरीत तयार झालेले आहेत. वा, काय मस्त लागते ना. कशी वाटली मग रेसिपी मसाल्या पुरीची? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.